नमस्कार. आपण दासबोधाचे दशक दुसरा 6 समाज बघितले. आज आपण 7वा समाज बघतो आहोत. सत्वगुण लक्षण. आपल्या भोवती पसरलेले सगळे विश्व त्रिगुणात्मक आहे. हे जर खरे तर पृथ्वीवरील मानवी जीवन देखील त्रिगुणात्मक असले पाहिजे. सत्व, रज आणि तम हे तिन्ही शक्तिरूप आहेत. शक्ती स्वतः चांगली नाही आणि वाईटही नाही. वापरणारा तिचा जसा उपयोग करतो त्यावर ती चांगला अथवा वाईट परिणाम घडवून आणते. त्रिगुणांमध्ये शुद्ध आणि शबल असा भेद करण्याचे कारण असे की देहबुद्धीचा पगडा बसलेल्या स्वार्थी जीवनात गुणाचे शबल रूप दिसते, तर आत्मबुद्धीचा पगडा बसलेल्या निस्वार्थी जीवनात त्यांचे शुद्ध रूप आढळते. उदाहरणार्थ, युद्ध पाहणे व युद्ध खेळणे किंवा वध करणे हा तमोगुण आहे. भगवान श्रीरामचंद्र अस्त्रविद्या शिकले आणि स्वतः मोठ्या उत्साहाने युद्ध खेळले. शिवाय त्यांनी वालीचा, रावणाचा, ताटकेचा देखील वध केला. त्याचप्रमाणे अर्जुन युद्ध नको म्हणत होता, पण एवढी 18 अध्याय गीता सांगून भगवान श्रीकृष्णांनी अखेर त्याला युद्ध करायला लावले. असे सांगून सुद्धा या दोन्ही अवतारांना कुणी तमोगुणी मानित नाही. दोघांनीही केवळ कर्तव्य म्हणून युद्ध केले किंवा वध केला. अर्थात ती कर्मे संपूर्णपणे सात्विक होती, यात वादच नाही. देहबुद्धीचे किंवा देहाभोवती केंद्रित झालेले जीवन म्हणजे प्रपंच आणि आत्मबुद्धीचे किंवा देवाभोवती केंद्रित झालेले जीवन म्हणजे परमार्थ होय. त्रिगुणांचे प्रापंचिक रूप शबल तर पारमार्थिक रूप शुद्ध असते. दोन्ही रूपांची थोडक्यात तुलना अशी. सत्वगुण लक्षण. प्रापंचिक त्रिगुण. जग माझ्यासाठी आहे ही भावना असल्याने स्वार्थमय असतात. पारमार्थिक गुण. मी जगासाठी आहे ही भावना असल्याने निस्वार्थी असतात. प्रापंचिक त्रिगुण. जड अशा दृश्याला सर्वस्व मानून भोगवृत्ती पोचतात. पारमार्थिक त्रिगुण. सूक्ष्म अशा अदृश्याला सर्वस्व मानून त्यागवृत्ती पोचतात. प्रापंचिक त्रिगुण. कामनेच्या अधीनपणामुळे कर्मरत व प्रवृत्ती प्रधान असतात. आता पारमार्थिक त्रिगुण. निकामतेचा आदर्श असल्याने चिंतनशील व निवृत्ती प्रधान असतात. प्रापंचिक त्रिगुण. वासना तृप्तीच्या नादाने देहात सुख घेण्याची साधना जन्मभर करतात, त्यातून विज्ञान वाढीस लागते. पारमार्थिक त्रिगुण. वासना निर्मूळ करण्याच्या नादाने भगवंतापासून सुख घेण्याची साधना जन्मभर करतात, त्यातून आत्मज्ञान प्रगटते. प्रापंचिक त्रिगुण. या जीवनात काम, क्रोध, द्वेष, मत्सर वगैरे विकारांचा धुमाकूळ चालतो, त्यामुळे सदैव असमाधान असते. पारमार्थिक त्रिगुण. या जीवनात आत्मविवेकाचा रम्य विलास चालतो, त्यामुळे मनाला सदैव समाधान राहते. प्रापंचिक त्रिगुण. सत्ताधारी, श्रीमंत, कलावंत, राजविलासी आणि चैनी पुरुष आदर्श मानले जातात, तसे व्हावेसे वाटते. पारमार्थिक त्रिगुण. साधू, संत, महात्मे, योगी, त्यागी, आत्मज्ञानी व भगवंताचे प्रेमळ भक्त आदर्श असतात, तसे व्हावेसे वाटते. आता सत्वगुण लक्षण. परत ते प्रापंचिक त्रिगुण. आकुंचित वृत्तीमुळे दोषदृष्टी असते, दुसऱ्याची निंदा घडते व त्यामुळे अनेकांशी विरोध होतो. पारमार्थिक त्रिगुण. विशाल वृत्तीमुळे दुसऱ्याबद्दल प्रेम वाटते, त्याचे गुणच दिसतात, दोषांवर पांघरून घातले जाते, म्हणून अनेकांशी स्नेह जडतो. प्रापंचिक त्रिगुण. दुसऱ्याच्या दुःखाबद्दल उदासीनता असते, यापेक्षा हलक्या पातळ दुसऱ्याच्या दुःखाने सुख वाटते, परोपकार करण्याची प्रवृत्ती नसते. पारमार्थिक त्रिगुण. दुसऱ्याचे दुःख पाहवत नाही, परोपकार करण्याची हौस असते, दुसऱ्याच्या सुखाने आपण सुखी होतो. प्रापंचिक त्रिगुण. प्रपंचातील सुखाने सुखी तर दुःखाने दुःखी होतो. शृंगार, संगीत, नाच, नाटक, तमाशा इत्यादी विरंगुळ्याची स्थाने असतात. पारमार्थिक त्रिगुण. प्रपंचातील सुखदुःखाच्या हेलकाव्यांनी मन खालीवर होत नाही, दुःखाचा आघात झाला तरी मन डगमगत नाही. हरिकथा, भजन, कीर्तन, प्रवचन, पुण्यतिथीचा उत्सव इत्यादी विरंगुळ्यांची स्थाने असतात. प्रापंचिक त्रिगुण. देहालाच देव मानल्याने देहाचे अखंड स्मरण आणि अर्थात भगवंताचे विस्मरण घडते. पारमार्थिक त्रिगुण. देवाला सर्वस्व मानल्याने भगवंताचे अखंड स्मरण आणि त्यामुळे देहाचे आपोआप विस्मरण घडते. असो, या समासात सत्वगुणांची लक्षणे सांगताना श्री समर्थांनी त्रिगुणांचे पारमार्थिक रूप सविस्तर सांगितले आहे. अज्ञानाचा शेवट करून परमानंद देणारा हा सत्वगुण परमार्थाचे सौंदर्य आहे. गेल्या समासात भयंकर दुःख देणारा असा तमोगुण सांगितला. आता अत्यंत दुर्लभ असा सत्वगुण आहे का. भजनाला सत्वगुणाचा आधार लागतो. योग्यांना त्याचा आश्रय करून सिद्धी मिळते आणि दुःखाचे मूळ असलेला संसार सत्वगुणच नाहीसा करतो. सत्वगुणाने उत्तम गती मिळते, भगवंताच्या दर्शनाचा मार्ग सापडतो आणि सायुज्य मुक्ती हाती येते. सत्वगुण भक्तांचा आधार आहे, त्याच्या भरोशावर भवसागर तरून जाता येते आणि मोक्षरूपी लक्ष्मीचे तो ऐश्वर्य आहे, म्हणजे मुक्त पुरुषाच्या वागण्यात तो दिसतो. तो परमार्थाचे सौंदर्य आहे, तो महात्म्याचे भूषण आहे, म्हणजे सत्वगुणांचे परमार्थ मन
हरण करून येतो, आकर्षण करतो आणि स्वानुभवी पुरुषाच्या वागण्याला त्याच्यामुळे शोभा येते. त्याच्यामुळे रज तम या गुणांचे निरसन घडते. सत्वगुण अत्यंत दुःख देणारा आहे. परमानंदाचा अनुभव देऊन तो जन्ममृत्यूचे निवारण करतो. तो अज्ञानाचा नाश करतो. तो सर्व पुण्याचे मूळ स्थान आहे. म्हणजे सत्वगुणातून सर्व पुण्य उदय पावते. सत्वगुणानेच परमार्थ मार्ग दिसू लागतो. सत्वगुण हा असा आहे, तो देहात प्रगट झाला म्हणजे ते आचरण होऊ लागते. त्याचे वर्णन पुढील प्रमाणे आहे. ईश्वरावर प्रेम, विवेकी वृत्ती, परमार्थाची आवड, हरिकथेची गोडी ही सत्वगुणी महत्वाची लक्षणे आहेत. इतर सर्वांपेक्षा ईश्वरावर अधिक प्रेम असणे, चार लोकांप्रमाणे प्रपंच सांभाळणे आणि हृदयात सदैव विवेक जागा ठेवणे म्हणजे सत्वगुण होय. जो संसारातील दुःखाचा विसर पाडतो, भक्तिमार्ग स्पष्टपणे दाखवतो आणि प्रत्यक्ष भजन करायला लावतो, तो सत्वगुण होय. जो परमार्थाची आवड उत्पन्न करतो, आत्मतत्वाची गोडी निर्माण करतो आणि परोपकार करण्याची उत्सुकता देतो, तो सत्वगुण होय. जो स्नानसंध्या नियमाने करतो, पुण्यकर्म सहज करतो, ज्याचे अंतःकरण निर्मळ असते, तसेच बाह्यांग म्हणजे शरीर व कपडे स्वच्छ असतात, तो सत्वगुण होय. यजन म्हणजे स्वतः यज्ञ करणे, याजन म्हणजे दुसऱ्याकडून यज्ञ करणे, अध्ययन म्हणजे स्वतः अभ्यास करणे, अध्यापन म्हणजे दुसऱ्यास शिकवणे, दान करण्याचे, पुण्यकर्म करणे ही लक्षणे जेथे आहेत तो सत्वगुण होय. परमार्थ व तत्वज्ञान किंवा वेदांत ऐकण्याची आवड, भगवंताच्या सगुण चरित्राची गोडी आणि श्रवण केलेल्या उपदेशानुसार आपल्या वागण्यात ताबडतोब बदल करण्याची शक्ती असणे, तो सत्वगुण होय. सत्वगुणी माणूस नाना प्रकारची दाने करतो, व्रते करतो, मंदिरांना मदत करतो, इतकेच नव्हे तर स्वतः देवाच्या सेवेत झिजतो. घोडे, हत्ती, गायी, भूमी, अनेक प्रकारची रत्ने दान करतो, तो सत्वगुण होय. धन, वस्त्र, अन्न, पाणी यांचे दान करतो, तसेच जो ब्राह्मणास भोजन घालतो, तो सत्वगुण होय. कार्तिक व माघ महिन्यातील स्नाने, व्रते, उद्यापने व अनेक दाने जो करतो, काही कामना न ठेवता जो तीर्थाटने व उपवास करतो, तो सत्वगुण होय. सहस्त्र भोजने, लक्ष भोजने तशीच नाना प्रकारची दाने माणूस सत्वगुणांमुळे अत्यंत निष्काम मनाने करतो. त्यात कामना असेल तर तो रजगुण होय. तीर्थाच्या ठिकाणी जाऊन जो गरिबांना अग्रहाने म्हणजे इनाम जमीन अर्पण करतो, विहिरी व तळी बांधतो, देवळे व शिखरे बांधतो, तो सत्वगुण होय. देवाच्या दारापाशी देवळाला लागून जो धर्मशाळा बांधतो, पायऱ्या, दीपमाळा, वृंदावने आणि पिंपळाचे पार बांधतो, तो सत्वगुण होय. देवासाठी जो लहान मोठ्या बागा लावतो, बगीचे तयार करतो, पाण्याची सोय करतो, जो तपस्वी लोकांच्या मनात शांती देतो, तो सत्वगुण होय. जो संध्येचे मठ आणि भुयारे बांधतो, नदीकाठी पायऱ्या बांधतो व देवाच्या दारी जो कोठारे बांधतो, तो सत्वगुण होय. निरनिराळ्या देवांची जी स्थाने आहेत तेथे तो नंदादीप ठेवतो आणि देवाला दागिने, वस्त्रे, भूषणे अर्पण करतो, तो सत्वगुण होय. झेंगट, मृदंग, टाळ, दमामे, मोठे नगारे, ढोल, डब इत्यादी गोड आवाजांची अनेक वाद्ये आणि अनेक प्रकारची सुंदर सामग्री जो देवळाला अर्पण करतो व जो भगवंताच्या भजनासाठी उत्सुक असतो, तो सत्वगुण होय. छत्रे, पालख्या, दिंड्या, पताका, निशाणे, चवऱ्या, अबदागिऱ्या इत्यादी देवाला अर्पण करतो, तो सत्वगुण होय. वृंदावने, तुळशीची वने म्हणजे मोठ्या बागा, रांगोळ्या, संमार्जने म्हणजे जागा झाडून सारवून स्वच्छ करायची, साधने देवाला अर्पण करायची करण्याची आवड, तो सत्वगुण होय. नाना प्रकारची पूजेची भांडी, मंडप, चांदवे व आसने देवळाला अर्पण करणे, तो सत्वगुण होय. देवाला खायला देतो व जो देवाला नाना प्रकारचे नैवेद्य करतो, दुर्मिळ व सुंदर अशी फळे जो देवाला अर्पण करतो, तो सत्वगुण होय. अशा प्रकारची भक्तीची आवड ज्याला असते, देवाचे अगदी हलके काम सेवा म्हणून करणे ज्याला मनापासून गोड वाटते, तो स्वतः देऊळ झाडतो, तो सत्वगुण होय. मनुष्य उत्सव प्रिय असतो. एरवी नियमाने उपासना करणाऱ्या भक्ताला उत्सवामध्ये भगवंताचे विशेष प्रेम येते. अनेक लोकांची सेवा करण्याची संधी मिळते, चांगले श्रवण घडते, संतांचा समागम होतो, म्हणून सत्वगुणी माणसाला उत्सवाची आवड असते. पुण्यतिथी, पर्वणी व महोत्सव यामध्ये ज्याचा जीव गुंतलेला असतो, ते येण्याची जो वाट पाहतो आणि कायावाच्या मनाने जो आपले सगळे अर्पण करतो, तो सत्वगुण होय. जो भगवंताची कथा ऐकण्यास उत्सुक असतो, सुवासिक गंध, फुलांच्या माळा व बुक्का घेऊन जो सारखा देवापुढे उभा असतो, तो सत्वगुण होय. स्त्री असो वा पुरुष असो, प्रत्येक जण आपापल्या अनुकूलतेप्रमाणे देवाला आवडणारे साहित्य घेऊन देवालयात उभा असतो, तो सत्वगुण होय. स्वतःचे मोठे महत्वाचे काम जरी असले तरी ते बाजूस सारून तो तातडीने देवाकडे येतो. ज्याच्या अंतरंगात भगवंताचे प्रेम जीवाला अगदी चिकटून असते, तो सत्वगुण होय. जो आपले मोठेपण बाजूस सारतो, दूर सोडतो आणि अगदी हलके काम अंगावर घेतो व देवाच्या दारात तिष्ठत उभा राहतो, तो सत्वगुण होय. जो देवासाठी उपवास करतो, जेवण व पान तंबाखू सोडतो, जो नित्य नियमाने जप आणि ध्यान करतो, तो सत्वगुण होय. जो कधी कठोर शब्द बोलत नाही, जो अतिशय नियमाने वागतो, जो योग्यांना खुश करतो, तो सत्वगुण होय. जो अभिमान सोडतो व अत्यंत निष्काम वृत्तीने कीर्तन करतो आणि कीर्तन करताना घाम, रोमांच वगैरे सात्विक भाव ज्याच्या अंगावर उमटतात, तो सत्वगुण होय.
जो अंतर्यामी देवाचे ध्यान करतो आणि त्यामुळे ज्याचे डोळे अश्रूंनी भरून येतात व त्या प्रेमामध्ये ज्याला स्वतःच्या देहाचे विस्मरण घडते तो सत्वगुण होय. स्वतःचे विस्मरण होणे ही साधना बरोबर चालण्याची खूण आहे. भगवंताचे स्मरण अधिकाधिक स्थिर होऊन त्याच्या प्रेमाचा उत्कर्ष होऊ लागला की वैराग्याला जोर येतो, भोगांचा वीट येतो आणि दृश्यातून मन निवृत्त होते. याचे वर्णन ऐकावे. ज्याला भगवंताच्या सगुण चरित्राची फार गोडी असते त्या प्रेमामध्ये कधीही बिघाड होत नाही आणि भगवंताचे प्रेम आरंभापासून शेवटपर्यंत जास्त वाढतच जाते तो सत्वगुण होय. जो मुखाने भगवंताचे नाम गातो, हाताने टाळ्या वाजवतो, नाचत नाचत भगवंताची ब्रिदे म्हणतो आणि भक्तांची पायधूळ घेऊन आपल्या कपाळी लावतो तो सत्वगुण होय. ज्याचा देहाचा अभिमान क्षीण होऊ लागतो, दृश्याबद्दलचे वैराग्य जोराने वाढ लागते, मायेचा पसारा भ्रमात्मक आहे असे कळू लागते तो सत्वगुण होय. संसारामध्ये गुंतून राहण्यात काही अर्थ नाही, त्यातून मोकळे होण्याचा काहीतरी उपाय करायला पाहिजे असा आत्मानात्मा विवेक ज्याच्या अंतर्यामी उत्पन्न होतो तो सत्वगुण होय. संसाराच्या कटकटींनी ज्याचे मन त्रासते आणि त्यामुळे काहीतरी उपासना करावी असा परमार्थ विचार मनात उत्पन्न होतो तो सत्वगुण होय. ब्रह्मचारी असो किंवा गृहस्थ असो, ज्या आश्रमात तो असतो त्यात अति आदराने नित्यनेमाने पालन करतो, परंतु सदैव त्याचे मन भगवंताच्या प्रेमामध्ये गुंतलेले राहते तो सत्वगुण होय. ज्याला भगवंतापासून इतर सर्व गोष्टीचा वीट येतो, जो परमार्थ अत्यंत जवळ करतो, आपलासा करतो आणि संकट आले असता त्या शांतपणे तोंड देण्याचे धैर्य ज्याच्या ठिकाणी उत्पन्न होते तो सत्वगुण होय. जो सदा सर्व काळ अनासक्त असतो, म्हणजे कशात गुंतलेला नसतो, नाना प्रकारच्या देह सुखांना ज्याचे मन विटलेले किंवा कंटाळलेले असते, ज्याला सारखी पुन्हा पुन्हा भगवंताची आठवण होते तो सत्वगुण होय. कोणत्याही दृश्य वस्तूवर ज्याचे मन अडकत नाही, मनामध्ये भगवंताचे स्मरण सतत चाललेले असते, अशी ज्याची पक्की निश्चल निष्ठा असते तो सत्वगुण होय. भगवंतावरील ज्याचे प्रेम पाहून लोक म्हणतात हा वेडा आहे, याचे डोके बिघडले आहे, तरी पण त्याचे प्रेम अधिकच वाढत जाते. त्याच्या मनाचा पूर्ण निश्चय होतो तो सत्वगुण होय. सत्वगुणात प्रतिभा जागृत होते, बुद्धी आत्मप्रकाशाने भरून जाते, शांती, क्षमा, दया हे दिव्य सद्गुण अंतःकरणात स्थिर होतात, वासना शांत होते, रसना ताब्यात येते, तात्पर्य स्वरूप साक्षात्कार होण्यास लागणारी पूर्वतयारी हाती येते. अंतर्यामी स्फूर्ती जागी होते, आत्मस्वरूपाच्या विचारांनी बुद्धी भरून जाते, वाईट संशय आपोआप नाहीसे होतात तो सत्वगुण होय. या शरीराचा उत्तम उपयोग करावा अशी ओढ अंतःकरणात उत्पन्न होते. सत्वगुणांचे कार्य हे असे आहे, ज्याच्या वागण्यामध्ये शांती, क्षमा आणि दया दिसू लागतात, भगवंताच्या भक्तीचा निश्चय ज्याच्या मनात उत्पन्न होतो, त्याच्या अंतर्यामी सत्वगुण उदय पावला असे समजावे. अतिथी किंवा अभ्यागत घरी आले असता काहीतरी खाऊ घातल्याशिवाय त्यांना जो जाऊ देत नाही, त्यांना यथाशक्ती दान देतो तो सत्वगुण होय. बैरागी, गोसावी आणि कोणी दुःखी दरिद्री माणूस आश्रयासाठी आला तर गृहस्थाश्रमाचे कर्तव्य म्हणून तो त्यांना आश्रय देतो तर सत्वगुण होय. आपल्या घरात पोटभर खायला नसून सुद्धा जो कोणी येईल त्याला काही खायला दिल्या वाचून जाऊ देत नाही, आपल्या शक्तीप्रमाणे जो नेहमी देत राहतो तो सत्वगुण होय. ज्याने आपली जीभ जिंकली आहे, ज्याची वासना तृप्त झाली आहे, ज्याला कामना इच्छा उरली नाही तो सत्वगुण होय. जे व्हायचे ते होतच जाते, या नियमानुसार प्रपंचामध्ये मोठे संकट आले असता ज्याचे मन डळमळत नाही, जो शांत चित्त राहतो तो सत्वगुण होय. एका भगवंतासाठी इतर सर्व सुखे जो सोडून देतो, इतकेच नव्हे तर देहाचे प्रेम सुद्धा जो सोडतो तो सत्वगुण होय. बाहेरच्या वस्तूकडे वासना खेचित असता ज्याचे मन डगमगत नाही किंवा ज्याचे मनोधैर्य चळत नाही तो सत्वगुण होय. शरीर दारिद्र्याने पिडले आहे, तहानभुकेने व्याकुळ झाले आहे, अशा अवस्थेत सुद्धा भगवंताच्या भक्तीचा ज्याचा निश्चय भक्कम राहतो तो सत्वगुण होय. साधना घडून शुद्ध आत्मज्ञान होणे हीच तर सत्वगुणाची खरी करामत आहे. असा ज्ञानी पुरुष पूर्ण वासनारहित, अभिमान रहित असतो, तो अत्यंत दयाळू असतो, सगळ्यांशी नम्र होऊन तो सदा परोपकारात असतो, अत्यंत विशाल अंतःकरणाचा तो ज्ञानी दुसऱ्यांचे दोष सोसून त्यांना भगवंताच्या मार्गास लावतो. श्रवण, मनन आणि निधिध्यास या साधन मार्गाने जाऊन ज्याला शुद्ध आत्मज्ञान होते व समाधान प्राप्त होते तो सत्वगुण होय. ज्याला अहंकार नाही, ज्याच्यापाशी निर्वासनता प्रगटपणे दिसते, ज्याच्यापाशी अज्ञानी जीवाबद्दल दया असते तो सत्वगुण होय. जो सर्वांशी नम्रतेने बोलतो, जो नीतिधर्माची मर्यादा पाळून वागतो, जो सर्व लोकांना संतोष देतो तो सत्वगुण होय. जो सर्व लोकांशी अत्यंत सरळपणे व मोकळेपणाने वागतो, त्यामुळे कोठे कोणाशी विरोध उत्पन्न व्हाव्यात जागाच उरत नाही. दुसऱ्यावर उपकार करण्यात जो आपले आयुष्य खर्ची घालतो तो सत्वगुण होय. स्वतःचे काम करण्यापेक्षा दुसऱ्याचे काम करण्याची ओढ ज्याला लागते, मरून कीर्ती उरवावी अशी ज्याची वागणूक असते तो सत्वगुण होय. दुसऱ्याचे गुणदोष ज्याच्या नजरेस पडतात पण समुद्राप्रमाणे जो ते आपल्या अंतःकरणात साठवतो, जे जगात प्रगट करीत नाही तो सत्वगुण होय. कोणी टाकून बोलला तर ते जो सहन करतो त्याला तसेच उलट उत्तर देत नाही, राग आला तर तो आवरतो तो सत्वगुण होय. दुःख घेणे, निंदकावर उपकार करणे, इंद्रिय दमन करणे, नामस्मरणे विश्वास असणे, संतांना
संताला शरण जाणे, त्याची कृपा होणे, लोक शहाणे करणे, ग्रंथ जमवणे, दुसऱ्याचे दुःख सहन न होणे, ही सत्वगुणाची सर्वसामान्य लक्षणं आहेत. आपण अन्याय केला नसताना कोणी आपल्याला छळतात, अनेक प्रकारे दुःख देतात, ते सगळे तो जो शांतपणे घेतो, सहन करतो, तो सत्वगुण होय. जो देहाने दुसऱ्यासाठी झीज सोसतो, दुर्जनांशी आपलेपणाने वागतो, निंदकावर उपकार करतो, तो सत्वगुण होय. मन ऐकत नाही, नको त्या गोष्टीच्या मागे धावतो, तो विवेकाने जो आवरतो, इंद्रिय ताब्यात ठेवून जो वागतो, तो सत्वगुण होय. सत्कर्मे करावी, दुष्कर्मे सोडून द्यावी, भक्तीच्या मार्गाने जावे, तो सत्वगुण होय. ज्याला प्रातस्नान आवडते, पुराण ऐकणे आवडते, ज्याला मंत्र म्हणून केलेली देवाची पूजा आवडते, तो सत्वगुण होय. ज्याला पर्वकाळामध्ये पर्वकाळांबद्दल मोठा आदर असतो, वसंत पूजेची फार आवड असते आणि देवाच्या जन्मोत्सवाबद्दल अतिप्रेम असते, तो सत्वगुण आहे. कोणी बेवारस परदेशी माणूस मेला तर जो त्याचा अग्निसंस्कार करतो किंवा त्या संस्काराला हजर राहतो, तो सत्वगुण आहे. एक इसम दुसऱ्याला मारहाण करीत असेल तर मध्ये पडून जो मारामारी थांबवतो, अडकलेल्या लोकांना सोडवतो, तो सत्वगुण होय. लिंगार्चन करणे, लाखोली वाहणे, अभिषेक करणे, नामस्मरणावर श्रद्धा असणे, काही करून देव दर्शनासाठी वेळ काढणे म्हणजे सत्वगुण होय. संत बघितल्याबरोबर चढदिशी त्याच्या जवळ जातो, त्याच्या दर्शनाने आनंदाने भरून जातो आणि अगदी मनापासून त्याला नमस्कार करतो, तो सत्वगुण होय. संतांची कृपा ज्याच्यावर होते त्याने आपल्या वंशाचा उद्धार केला असे समजावे. सत्वगुणामुळे ज्याच्या ठिकाणी ईश्वराचा अंश अधिक असतो, जो लोकांना सन्मार्ग दाखवतो, त्यांना भगवंताच्या भक्तीला लावतो, अज्ञानी लोकांना ज्ञान शिकवतो, तो सत्वगुण होय. ज्याला पुण्यसंस्कार, देवप्रदक्षिणा आणि देवास नमस्कार या गोष्टी आवडतात, ज्याच्यापाशी पाठांतर असते, तो सत्वगुण होय. ज्याला भक्तीची फार उत्कट इच्छा असते, जो ग्रंथसंग्रह करतो, जो अनेक प्रकारच्या धातुमूर्तीची पूजा आवडीने करतो, तो सत्वगुण होय. देवपूजेची स्वच्छ चकचकीत भांडे, जपाच्या माळा, गोमुखी आसने, पवित्र स्वच्छ वस्त्रे ज्याला आवडतात, तो सत्वगुण होय. दुसऱ्याला दुःख झाले की ज्याला दुःख होते, दुसऱ्याला संतोष झाला की ज्याला सुख वाटते, वैराग्य पाहून ज्याला आनंद होतो, तो सत्वगुण होय. जो दुसऱ्याचे भूषण ते आपले भूषण व दूषण हे आपले दूषण मानतो, दुसऱ्याच्या दुःखाने जो स्वतः कष्टी होतो, तो सत्वगुण होय. आता फक्त 3 ओव्यात संबंध समासाचा सारांश सांगतात. विस्ताराने सांगितलेले सत्वगुणाचे लक्षण आता पुरे. थोडक्यात सांगतो की देवाची आणि धर्माची ज्याला मनापासून आवड असते आहे, ज्याचे चित्त देवात आणि धर्मात रमते आणि इच्छा न ठेवता जो भगवंताची भक्ती करतो, तो सत्वगुण होय. सात्विक माणसाच्या अंगी आढळणारा हा सत्वगुण संसार सागरातून तारणारा आहे. त्याने ज्ञानमार्गातील आत्मानात्म विवेक उत्पन्न होतो. गुणाने भगवंताची भक्ती घडते. सत्वगुणाने ज्ञानाची प्राप्ती होते. मनुष्य आत्मज्ञानी होतो. सत्वगुणानेच सायुज्य मुक्ती मिळते. अशी सत्वगुणांची अवस्था थोडक्यात माझ्या बुद्धीप्रमाणे मी सांगितली. श्रोत्यांनी सावध व्हावे व पुढील समासाकडे लक्ष द्यावे. समास 7वा समाप्त. जय जय रघुवीर समर्थ.